नव्या सणाला उजळू दे आकाश, सर्वत्र पसरू दे लख प्रकाश. जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास. आला आज कार्तिकी पौर्णिमेचा सण खास. देव दिवाळीच्या आणि कार्तिकी पौर्णिमेच्या त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 26 नोव्हेंबर 2023ला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या दिवशी त्रिपुराची वात ही जाळली जाते. सगळ्या मंदिरांमध्ये ही वात लावली जाते. घरात सुद्धा त्रिपूर लावला जातो. पण ही वात लावण्याचे महत्त्व काय आहे, ही वात का लावली जाते, कशासाठी लावली जाते, कशाची लावली जाते, ते आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखला जातो. यंदा 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्या विजयी सोहळ्याची ओळख पौर्णिमेला मिळाली आणि ती पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा झाली. चातुर्मासातील 4 महिने भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीचा जो काही कारभार आहे तो महादेव आपल्या हाती घेतात. त्यानंतर त्यावेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहाकार माजवत होता. ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यावर तो उन्मत्त बनला होता. त्याचा नायनाट करण्यासाठी देवतांचा समूह महादेवाकडे गेला. तेव्हा महादेवाने त्रिपुरासूर नावाचा वध केला व भगवान विष्णूची भेट घेतली. तेव्हा भगवान विष्णू जागे झालेले होते. महादेवांनी परत सर्व कारभार विष्णूंना सोपवला व महादेव तपश्चर्याला निघून गेले. हरिहराची भेट ही अविस्मरणीय ठरली. म्हणून या दिवशी जो नर नारी या दोघांचंही स्मरण करतो, त्यांना बेल तुळस श्रद्धेने अर्पण करतो, त्यांना मरणोत्तर वैकुंठाची प्राप्ती होते असा आशीर्वाद महादेवाने दिलेला आहे. म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठ त्रिपुरारी पौर्णिमा हे दोन्ही सण अतिशय जल्लोषाने साजरे केले जातात. देवांची भेट व आनंद सोहळा म्हणून देवदिवाळी साजरी केली जाते. कुठे देवदिवाळी म्हणतात तर कुठे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात तर कोणी कार्तिकी पौर्णिमा सुद्धा म्हणतं. तर कार्तिकी पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते. त्यांच्या आदल्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला विष्णूच्या सहस्रनावे घेऊन त्यांना बेल अर्पण केले जाते आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीचे पान अर्पण केले जाते. तर तुम्हाला आता असं वाटत असेल की ही उलटं बोलते, काहीतरी चुकीचं बोलत आहे, तर अजिबात नाही. तर हाच तो दिवस आहे की ज्या दिवशी भगवान श्री शिवशंकरांना तुळस वाहिली जाते व भगवान विष्णूंना बेल वाहिले जातात. ह्या भेटीचे हे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची एक वात असते जी महादेवांपुढे लावली जाते. आता ही वात बाजारात इझिली मिळते, पण पूर्वी ह्या वाती घरी बनवल्या जात असत. त्रिपुर म्हणजे काय, त्रिपुराची वात म्हणजे काय, तर 750 वातींचा एक संच असतो. ही वात जाळून दिवा लावणं हे एक अर्थी त्रिपुरासूर दैत्याच्या दृष्टबुद्धीला जाळण्याचे प्रतीक आहे. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांची रोषणाई सुद्धा याच दिव्यांनी केली जाते. तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही ही त्रिपुराची वात बाजारातून आणू शकता आणि घरात आपल्या महादेवाच्या पिंडीसमोर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जाळू शकता. तर हा त्रिपूर जाळण्यामागे आणखी एक भावना आहे. देवाप्रमाणे आपल्या जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, त्या दिव्यांचा प्रकाश आपल्याही हृदयात पसरावा. ह्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात 750 वाती जाळून दिवे लावून साजरा केला जातो. तसेच भगवान शंकरांना अभिषेकही केला जातो. भगवान शंकराच्या उपासनेचा हा एक दिवस आहे. तर ह्या 750 वाती जाळल्यानंतर त्यांची जी राख होते, म्हणजे त्याचं जे काही भस्म होतं, तर ते आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीला लावलं जातं.
तर ह्या दिवशी चंद्राचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहे. तर ह्यासाठी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला माद मत्सर म्हणजे जे काही नॉनव्हेज आपण ज्याला म्हणतो, तामसिक भोजन करायचं नाही, घरामध्ये कटकटी करायच्या नाही, घरामध्ये वादविवाद करायचे नाही. तर त्यानंतर गरीब वृद्ध व्यक्तींना मदत करावी, त्यांचा अपमान करू नये, त्यांना अपशब्द बोलू नये. तुम्हाला जर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी वाती जर जाळायच्या असतील तर संध्याकाळच्या वेळेस देवासमोर एक दिवा लावायचा, भगवान शंकरांना अभिषेक करायचा. त्यानंतर आपले जे इतर देव आहेत त्यांनासुद्धा आपल्याला हात जोडून नमस्कार करून घ्यायचा. त्यानंतर भगवान शंकराला आपल्याला पांढरे फूल अर्पण करायचे आणि त्यांच्यासमोर त्रिपूर जाळावा. तर तुम्हाला हा त्रिपूर कशामध्ये जाळायचा असेल तर आता बघा दिवाळी झालेली आहे, सगळ्यांकडे पंत्या असतीलच. तर एखाद्या पंतीमध्ये जरी आपण हा त्रिपूर जाळला तरीसुद्धा चालतो. जर नसेल तर एखाद्या वाटीमध्ये, कशातही तुम्ही एखाद्या दिव्यामध्ये जाळला तरीसुद्धा चालेल. पण त्रिपूर जाळायचं असेल तर पंतीखाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर हा दिवा ठेवायचा त्रिपुराचा, म्हणजे जी काही पंती असेल ती ठेवायची आणि त्याच्यामध्ये त्रिपूर ठेवायचा आणि तो आपल्याला जाळायचा आहे. तर हा त्रिपूर तुम्हाला जर घरात जाळायचा नसेल तर तुम्ही मंदिरात नेऊनही जाळू शकता. त्यानंतर हा त्रिपूर पेटवल्याने घरातील जी काही आपली निगेटिव्हिटी आहे, घरातील नकारात्मकता आहे ती निघून जाते. घरातील सदस्यांवर असलेली संकटही दूर होतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. ह्या दिवशी माता लक्ष्मीलाही प्रसन्न करून घेऊ शकतात, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे. जसं भगवान शंकरासाठी तुम्ही त्रिपूर जाळणार आहात, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीचे काही स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे. याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. तर माता लक्ष्मीचे कोणते स्तोत्र म्हणजे जसं की श्री सूक्त झालं, महालक्ष्मी अष्टकम झालं, कनकधारा स्तोत्र झालं, आपलं कुमकुम अर्चन झालं, यासारख्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहे. तर आपल्याला काय करते, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे ही कार्तिकी पौर्णिमा ही अतिशय खास मानली जाते. ह्या दिवशी आपल्याला कुठलेही वाईट काम करायचे नाही आणि जे काही संध्याकाळची वेळ असते का, पौर्णिमेची जी संध्याकाळची वेळ आहे तेव्हा आपल्याला फक्त पूजा पाठ करायची आहे. घराच्या बाहेर कुठेही जायचं नाही फिरायला वगैरे. तर आपल्याला आपल्या घरामध्ये बसून भगवान विष्णूचं आणि भगवान शंकराचं स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला थोड्याफार सेवा ह्या करायच्या आहे, जसं तुमच्याकडून शक्य होईल त्याप्रमाणे. तर अशी ही छोटीशी कार्तिकी पौर्णिमेची म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेची माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.